तुषारने सलग दुसरा टॉस पोगाव टीमने ते जिंकला आणि गोलंदाजीच करण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना बॅटिंगच्या जोरावर जिंकलेला संघ गोरसई आता मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. पवन आणि त्याचबरोबर सूरज ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे आणि हा सामना चांगला रंगेल हीच अपेक्षा आहे. कारण मगाशी आपण विचारलं अविनाशला काही प्लॅनिंग आहे का पवनच्या विरुद्ध त्याला टार्गेट केलं जाईल का, तर त्याने सांगितलं नाही. परंतु पवनने खूप मदत त्याला केली आहे या ग्राउंडवर खेळत असताना, प्रॅक्टिससाठी येत असताना. या सर्व गोष्टींचा उल्लेख मगाशी अविनाश शेळके याने करून दाखवला. दुसऱ्या बाजूला तुषारला विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्या टीमची गोलंदाजी चांगली आणि खरोखर चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये सोनारपाड्याच्या विरुद्ध विशाल या सर्वच गोलंदाजांनी केली आहे. त्याच्यामुळे या मॅचमध्ये हे बॅटल चांगलं आहे. एका टीमकडे फलंदाजी चांगली आहे, एका टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. परंतु पाहूया जिंकतोय कोणता संघ, गोरसई की दुसऱ्या बाजूला पोगाव. येस, जर पाहिलं गेलं तर नो डाऊट गोरसे बी टीमची फलंदाजी फार स्ट्रॉंग आहे, तर दुसऱ्या बाजूला पोगाव टीमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. आणि इथनं दोन्ही संघ सध्याच्या घडीला त्यांच्या मजबूत पक्षांमध्ये खेळतात. कारण प्रथमतः गोलंदाजी करताना पोगाव संघ पाहायला मिळतो, तर ऑन दी अदर हँड प्रथमतः बॅटिंग टीम पोगाव गोरसे बी करत आहे. स्ट्रायकिंग एंड पवन केने स्ट्रायकिंग एंडला आहे आणि पहिले षटक विश्वजित ठाकूर. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल आता आपल्याला पाहायला मिळेल. कारण विश्वजित ठाकूर नो डाऊट वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर. फार मोठं नाव विश्वजित ठाकूर, कारण सातत्याने ऑल ओव्हर भरपूर चांगला परफॉर्मन्स आपण आजपर्यंत त्याचा पाहिला. बट त्याचा समोर पवन केने. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल या मॅचचा. पहिलाच बॉल, हुकचा फटका, बॉल मागे चालला, फिल्डर धावतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये आणि दरम्यान पहिल्याच बॉलवरती मिळेल एक सिंगल आणि या सिंगल रनच्या मदतीने ऑफ द मार्क होतोय पवन केने. सामन्याला देखील सुरुवात झाली आणि पाऊस देखील आता पडतोय आणि त्याचा ॲडव्हान्टेज गोलंदाजांना मिळू शकतोय. कारण आपण भरपूरदा पाहिलं की जेव्हा जास्त पाऊस पडतो त्याचा ॲडव्हान्टेज गोलंदाज घेत असतात. कारण सरफेसवरती जर पाणी असेल ना तर बॉल टप्पा पडल्यानंतर स्किड होऊन अतिरिक्त गतीने येतो. नेक्स्ट बॉल, सूरजसाठी हा बॉल होता, कट करायचं होतं बट अतिरिक्त गती आणि त्या गतीने बीट केलं सूरजला. डॉट बॉल येतो, कट करण्याचा प्रयत्न होता आणि ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला की अतिरिक्त गती, त्या गतीनेच बीट केलं सूरज केणेला. कट करण्याचा प्रयत्न बिकॉज ऑफसाईड रिजनवरती जो फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर इन सर्कलमध्ये आहे, त्याचा फायदा घ्यायचा होता. स्टेप आउट झाला बट विश्वजितचं कौतुक करावं लागेल. अगदी फलंदाजाला पाकिलं आणि लाईनात लेन चेंज केली, अगदी फलंदाच्या रीचपासून दूर ठेवलं चेंडूला. पहा, स्टेप आउट होताना जसं पाहिलं सूरजला तसा बॉल अगदी वाईट ऑफ स्टंप टाकलाय विश्वजित ठाकूरने. पण एक चांगल्या गोलंदाजाची हीच तर निशाणी आहे की तो फलंदाजाच्या प्रत्येकी मुवमेंटला अगदी पाहतो आणि त्यानुसार गोलंदाजी करतो. आणि या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत त्याचप्रमाणे गोलंदाजी यावेळेस देखील लीव केला. आणखीन एक डॉट बॉल. सध्याच्या घडीला माइंड गेम खेळतो विश्वजित ठाकूर. मी म्हटलं होतं की फार मोठं नाव आहे क्रिकेटमधलं, कारण सातत्याने विश्वजित ठाकूर टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, फार वर्षांचा अनुभव आहे आणि अनुभव बोलतोय देखील. कारण सूरज केणे आतापर्यंत संभ्रमात आहे की एक्झॅक्टली चाललंय काय. गेले 3 चेंडू, सलगचे 3 डॉट बॉल. आणखीन एक प्ले अँड मिस, सलगचा 4था डॉट बॉल. फक्त विकेट किपर आणि गोलंदाजच खेळतात या पहिल्या षटकामध्ये आणि ते सातत्याने सुरू राहील. कारण लेंथ एक वेळेला पकडली विश्वजित ठाकूरने की तो त्याच लेंथवर गोलंदाजी करत असतो आणि त्याला माहिती आहे की जास्त उसळी द्यायची नाहीये बॉलला आणि तेच करत आलाय. आणि बरोबर डोक्यापासून, डोक्याच्या खालून, डोळ्यापासून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चालले. 4 बॉल चांगले टाकलेत. आणि 5वा पाहावा लागेल. अतिरिक्त बाउन्स जरूर होता, अंपायरने सांगितलं. व्हाईट बॉलचा इशारा देखील आला. 1+1 दरम्यान या 2 धावा देखील मिळतील आणि ओव्हरमधला एक बाउन्सर देखील आता कंप्लीट झाला. इथनं रन्स बनवणं या कंडिशन्समध्ये फारच अवघड वाटायला लागलं आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला की जर एकदा लाईन अँड लेंथ पकडली विश्वजित ठाकूरने तर त्यानंतर त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं फारच अवघड होतं आणि तेच घडतंय. पवनसाठी हा बॉल स्लॅश करायचं होतं पण हा देखील येतोय डॉट. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं गेलं तर इथनं खेळ समाप्त होतो पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त खर्च केलेल्या आहेत 3 धावा, त्यामध्ये देखील 2 एक्स्ट्रा.
तर पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त 3 बिनबाद 3 अशी सुरुवात आहे साईल 11 गोरसई बी या टीमची. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मागच्या मॅचचा हिरो अविनाश गोलंदाजीसाठी येईल. मागच्या मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या, 1 रनआउट देखील त्याने केला. 4 विकेटमध्ये त्याचं योगदान होतं आणि तो आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. प्रत्येक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक संपवायचं आहे, लक्षात घ्या. रिमझिम बरसणारा पाऊस. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. विशाल पाटील, ज्ञानेश्वर मुकादम थोडेसे बिझी आहेत आणि या कॉमेंट्री बॉक्समधून तुम्ही धावतं वर्णन ऐकताय. आमचा मुख्य व्यासपीठ जिथे संचित मात्रे उपस्थित आहेत, संघमालक गोरसे बी या टीमचे अजयजी तिथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण अफजल मखदूम यांना पाहताय, सचिन बाळ उपस्थित झालेत. NB ट्रॉफीच्या आयोजनामध्ये या सर्वांचीच खूप महत्त्वाची आणि मोलाची भूमिका असते. हे सर्व इथे उपस्थित होत आहेत. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी RK फ्रीट प्रस्तुत ही स्पर्धा तुमच्या भेटीला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांपैकी सर्वात मोठी पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा. 3.5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल लॉफ्टेड स्ट्रोक स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. लास्ट ओव्हर मध्ये स्ट्रगल करत होता सूरज, बट आता या षटकामध्ये सुरुवात केली आहे मोठ्या फटक्याने. सिक्सर. वेट अँड वॉच पॉलिसी सर्वात महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि जीवनामध्ये देखील. इथे लेंथ बॉल लवकर पिक केला आणि टिक केला. बॉलला सरळ सीमारेषा पलीकडे ऑन साईडला मिड विकेटला 6 धावा वसूल केल्यात. फलंदाजीमध्ये फलंदाज सूरज केनेने थोडंसं शांत राहावं लागतं कधी कधी, जेव्हा समोर गोलंदाज तेवढ्या ताकदीचा असतो आणि त्याच्यानंतर जसा थोडासा कमजोर बॉल तुम्हाला मिळाला. मी हे म्हणणार नाही की गोलंदाज कमजोर आहे, कारण मागच्या मॅचचा हिरो राहिला अविनाश, त्याच्या विरुद्ध षटकार. यावेळेस लाईन चेंज केली आणि नशीब देखील आता चेंज होतं. लास्ट बॉल अगदी फुल लेन टाकला होता, स्लॉटमध्ये टाकला होता, त्याच्यावरती सिक्सर आला. बट लाईन आता चेंज केली आहे, लाईन थोडी मागे खेचली आणि त्याचा ॲडव्हान्टेज आता गोलंदाजाला मिळतो. डॉट बॉल येतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की एखाद्या लाईन अँड लेंथवरती जर तुमच्या आगीच मोठे फटके येतात तर लाईन चेंज करणं आवश्यक आहे. आणि इथनं पुन्हा एकदा लाईनमध्ये मिस्टेक, बट मिस्टेक करणार नाहीये सूरज. हा बॉल देखील थेट डिलिव्हर केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका, सिक्सर. हलकासा पायावर आणि दे घुमाके. फलंदाज सूरज केनेच्या पॅटमधून जसं पाहिलं परत एक वेळेला ऑफ कटरचा वापर होता, पडल्यानंतर आतमध्ये आला आणि लेंथला लवकर पिक करत असताना 6 धावांसाठी पाठवलंय. सूरजच्या बॅटमधून दुसरा षटकार येतोय. धावा यायला सुरुवात झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये 28 धावा यशस्वीरित्या चेस झाल्या, परंतु या मॅच मध्ये नक्कीच टीम गोरसई ब कडे मी बघायचीच म्हटलं साईल 11च्या नावाने हा संघ, संचित मात्रे यांचा संघ, चिंचपाड्याचे उद्योजक आणि युवा उद्योजक आहेत, त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतो. अशा परिस्थितीमध्ये नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल सध्या करू लागला हा संघ. दुसऱ्या बाजूला शेळके ब्रदर्स पोगाव हा देखील संघ नेहमी चर्चेमध्ये असतो. आणखीन एक लॉफ्टेड फटका आणि सध्याच्या घडीला हे षटक कमबॅक ओव्हर ठरतंय टीम गोरसई बी साठी, कारण लास्ट ओव्हर पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं विश्वजीतने. बट आता त्याचा पलट उत्तर देत असताना सूरज केनेचा बॅटमधनं तिसरा मोठा फटका येतो. षटकार, प्रेशर पुन्हा एकदा पोगाव टीमवरती. मागच्या मॅचमध्ये ज्या हार्ड लेंथवर हिट करत होता बॉल, ती लेंथ विसरला अविनाश शेळके. या मॅचमध्ये सातत्याने गुड लेंथ स्पॉटवर बॉल टाकतोय, लेंथ बॉलचा वापर करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी ऑफ कटरचा प्रयत्न त्याचा आहे. पडल्यानंतर आतमध्ये येणारे बॉल बाहेरच जातील अशी फलंदाजी जर राहिली तर. आणि सूरजला माहिती आहे लेंथ कशी पिक करायची, कशा पद्धतीने त्याच्यावर आक्रमण करायचं. मिड विकेटला हा षटकार ठोकलाय सूरजने. या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून तिसरा षटकार आहे. 8 बॉलमध्ये 18 धावांची खेळी केली आहे सूरज केनेने. फर्स्ट ओव्हरमध्ये स्ट्रगल करत होता, बट सेकंड ओव्हरमध्ये स्वतःच्या स्ट्रेंथ्सला त्याने बॅक केलं. यावेळेस हाफ ट्रॅक पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतो. बघा जेव्हा या ओव्हरमध्ये बॅक ऑफ द लेन्स डिलिव्हरी टाकलं तेव्हा डॉट बॉल आलेत, बट जेव्हा गुड लेन्स स्पॉटवरती टाकले गेले ते तिन्ही बॉल्स आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर डिलिव्हर होताना दिसले. याच लेन्सचा मी उल्लेख करत होतो. मग आजपासून ऑफ कटर टाकतोय, परंतु ही लेन्स चांगली आहे, इथून तुला उसळी प्राप्त होते, या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल हे सांगितलंय कुठेतरी तुषारने देखील गोलंदाज अविनाशला. आणि ही लाईन देखील चांगली आहे. हा बॉल देखील डॉट येतो आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल रन्स 21 विदाउट लॉस टीम गोरसई बी.
चांगली धावसंख्या बिबडेन पहिल्या ओव्हरच्या तुलनेमध्ये 3च धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये 3 षटकार मारलेत आणि तिन्ही षटकाराचं योगदान हे सूरज केनेच्या माध्यमातून प्राप्त झालंय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 21. चला, प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटाचा वेळ, जास्त वेळ घेऊ नका. शेळके ब्रदर्स पोगाव. दुसऱ्या बाजूला दुष्यंत शेळके हे संघ मालक आहेत, ते शेळके ब्रदर्स पोगावचे. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेला आपण फॉर्म रिलीज केला, भावेश पवार, त्याचबरोबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये बिलाल शेख आणि माझंही नाव त्या फॉर्मवर होतं. अगदी 2 दिवसामध्ये सर्वच्या सर्व 32 टीम कन्फर्म झाल्या होत्या. अनेक टीम्स वेटिंगमध्ये देखील होत्या, आजही आहेत. जसं की बोनकोडे टीमला लगेच काल प्रवेश इथे देण्यात आला. भूमी लिओन मांडा या टीमच्या जागेवर काही कारणास्तव. अशा अनेक संघ सध्या वेटिंग लिस्टमध्ये देखील होते या स्पर्धेसाठी. कारण कमी एंट्री फी मध्ये सर्वात मोठं पारितोषिक देणारी स्पर्धा या पावसाळी हंगामातली ही ठरली आहे. आर के फ्रीड प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. येस, अगदी कमी एंट्री फ्रीमध्ये फार मोठं बक्षीस या स्पर्धेमध्ये दिलं जातं. बट पहिलाच बॉल विश्वजीतचा या षटकामधला. लाईन थोडी खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा देखील येतो आणि स्पेशली या स्पर्धेचा जर हेतू आपण पाहिला तर नो डाऊट रबर बॉल क्रिकेटला एक वेगळी उंची देणारी ही स्पर्धा आहे. कारण सातत्याने कुणाल सर देखील उल्लेख करतात की कमी एंट्री फीमध्ये तब्बल एक फार मोठं बक्षीस प्रथमतःच आपल्याला रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे. विश्वजीत ठाकूर, थोडी खराब सुरुवात या षटकाची विश्वजीतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अतिरिक्त रन्स दरम्यान इथे मिळतात. आता स्ट्रायकिंग एंडवरती सूरज केने ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल, बॅट चिकडा, बॉल हव्यामध्ये, शॉर्ट थर्ड बांधला, कॅच ड्रॉप. कॅच पकडायला हवी होती बट कॅच झाली ड्रॉप. जतीन होता तिथे क्षेत्ररक्षक आणि जतीनकडे पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने वेगाने बॉल गेला त्याने प्रयत्न नक्कीच चांगला केलाय. शेवटी निसटला बॉल. त्या क्षेत्रामध्ये सोपं नाहीये फिल्डिंग करणं, कारण विश्वजीतचा भन्नाट वेग, बॅटला चाटून ज्यावेळेला बॉल जातो त्याच वेगाने. आणि यष्ट्यांच्या मागे विकेट कीपर थोडासा पुढे आहे, यष्ट्यांच्या मागे तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे फ्लाय स्लिपमध्ये शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. जतीनसाठी नक्कीच हे सोपं काम नव्हतं. हे अवघड कॅच होती. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न होता बट अंपायरने सांगितलं इट इज नो बॉल. कारण या अगोदर एक बाउन्सर टाकला गेला होता आणि त्यानंतर हा सेकंड बाउन्सर, दॅट्स वाय नो बॉल. म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. नक्की प्रयत्न चांगला आहे पवनचा, परंतु मला असं वाटत नाहीये की हा प्रयत्न करायला पाहिजे लॉंग लेग फाईन लेगला. कारण ज्या पद्धतीने ज्या वेगाने बॉल चाललाय वेळ मिळत नाहीये आणि आता फ्रीट असेल. फारच गती आणि यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, खिचून मारण्याचा प्रयत्न होता. विश्वजीतचा स्पेल सध्याच्या घडीला डॉमिनेटिंग राहिला आहे. या अगोदरचा सामना देखील जर पाहिला तर फलंदाजांना संधीच दिली नाही मोठा फटका खेळण्याची. आणि सध्याच्या घडीला 2 क्वालिटी बॅटर्स मैदानाच्या हातामध्ये आहेत, सूरज आणि पवन. ते देखील स्ट्रगल करतायत अगेन्स्ट विश्वजीत. पहिल्या ओव्हरमध्ये 3च धावा आल्यात. आता थोडंसं सूरज बोलतोय पवनशी की ठीक आहे चालेल, 2च ओव्हर आपल्याला वाट पाहिजे. त्याचं षटक संपल्यानंतर आपण कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट खेळू शकतो. कदाचित हाच कानमंत्र दिला असेल. तीच मानसिकता पाहायला मिळत आहे. कारण जर विश्वजीतच्या अगेन्स्ट विकेट्स हातामध्ये ठेवतात तर येणाऱ्या षटकांमध्ये आक्रमण केलं जाऊ शकतं. कारण पहिलं षटक पाहिलं की फक्त 3 धावा विश्वजीतने दिला होता आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 3 मोठे फटके आले होते. विश्वजीत थोडा रनवे रिदममध्ये अडथळा येतो. कारण एक वेगवान गोलंदाज आहे आणि वेगवान गोलंदाजासाठी त्याचा रनअप फार महत्त्वाचा असतो. नेक्स्ट बॉल फुल लेन टाकला, पॅनवरती टाकला होता. बॉटम हँडचा चांगला वापर केला पवनने. सिंगल मिळेल, दुसऱ्यासाठी देखील कॉलिंग केली आहे. रिस्की रन आहे बट 2 धावा इझिली पूर्ण केले जातील. चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. कारण ह्या ओव्हरमध्ये बाउंड्रीज अगोदरच येत नाही आहेत. सिंगल डबल जर मिळतात तर त्या घेणं आवश्यक. पूर्णपणे प्रयत्न विश्वजीतने केलं, स्वतःला झोकलं होतं बट 2 धावा काही रोखू शकला नाही आहे. 2 धावा मिळतील. धाव फळक 2 धाव्यांच्या मदतीने पुढे जातोय. 27 ऑन द कार्ड असून देखील या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल विश्वजीत. पुन्हा एकदा गतीचा वापर करायचा होता. पवनचा हाच प्रयत्न दिसतोय की शफल होऊन कुठे ना कुठे लॉंग लेग अथवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करायचा, इम्प्रूव्हाइज करण्याचा प्रयत्न परत एक वेळा, परंतु हे शक्य नाही आहे या पेसच्या विरोधात, या खेळपट्टीवर पडलेल्या पावसामध्ये, साठलेल्या पावसामध्ये. आणि त्याचमुळे
ज्या वेगाने बॉल चाललाय विकेट कीपरकडे, कुठेतरी पवनला या गोष्टीमध्ये लक्ष घालावं लागेल. 4 बॉल संपले, 2 बॉलचा काही शिल्लक. धावा झाल्या 27. या गतीवरती खऱ्या अर्थाने इम्प्रोवाइज करणं फार अवघड कार्य आहे, बट प्रयत्न कधीपासून पवन करतोय. कारण या षटकामध्ये जेव्हा जेव्हा पवन स्ट्रायकिंग एंडवरती आला हाच प्रयत्न दिसला, बट यावेळेस मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये लॉंग ऑफला, फील्ड डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाही. प्रेशर वाढत चालला होता, कारण हे षटक देखील ऑलमोस्ट इकॉनॉमिकल होतं आणि त्या प्रेशरमध्ये पकला आणि हा मोठा धक्का. ट्रॅप होता हा, कारण मागचे काही बॉल शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. पवन माहिती होतं पहिले शफल होऊन थांबला होता आउटसाइड ऑफ स्टंप, म्हणूनच विश्वजितने अजून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्या बॉडीपासून दूर, आणि इथे मात्र त्याचा फटका फसला. मला वाटते 2 बॉल अजून शांत राहिलं असतं तर काही फरक नव्हता, आणि अखेर पवन परतलाय. 27 ला पहिला झटका बसलाय. साईल 11 गोरसई ब या संघाला. 27 ला 1 पवन केने आउट. संयम फार राखलं होतं, बट फायनली संयम गमावलं. का जसं पाहिलं की बॉल पुढे टाकला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता. चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरे आणि NP स्पोर्ट्स उत्तन दोन्ही टीमच्या कॅप्टनने आमच्या मुख्य व्यासपीठावर सचिन कदम यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मॅच रेफरी आहेत सचिन कदम. चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरे आणि NP स्पोर्ट्स उत्तन या स्पर्धेतील सर्व नियमावली तुम्हाला समजून सांगितली जाईल. तुमच्या सर्वच खेळाडूंची यादी तुम्हाला इथे अपडेट करायची आहे. बिलाल शेख पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन पंच केला. फिल्डर आखेत एक्स्ट्रा कव्हर रिजनवरती आणि मिळेल फक्त एक सिंगल. आता यानंतर खऱ्या अर्थाने बिलाल शेखची बॅट चालणं आवश्यक असेल, कारण रन्स जर आपण पाकले तर इथनं खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स बनवला गेला 28 आणि एक विकेट देखील गेली आहे पवन केनेच्या स्वरूपात. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचे. बामण डोंगरी आणि उत्तन. आमचा सबस्क्रायबर मीटर तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 70 स्पोर्ट्सवर 7,19,336 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही देखील 70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चला लगेच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला, कारण अशा अनेक स्पर्धा तुम्हाला एका क्लिकमध्ये तुमच्या स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर, तुमच्या स्मार्ट टीव्हीवर पाहायला मिळतील 70 स्पोर्ट्ससह. इथून पुढे अनेक मोठमोठ्या स्पर्धा आहेत. सुरतमध्ये देखील एक मोठी स्पर्धा येते बॉक्स क्रिकेट लीगच्या माध्यमातून 3 आणि 4 ऑगस्टला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांबरोबर अनेक धमाका बिग बॅश लीगचं आयोजन देखील यावर्षी होणार आहे अनेक राज्यांमध्ये, आणि त्याच्यासाठी जाणली जाते 70 स्पोर्ट्स ही वाहिनी. RK फ्रीड प्रस्तुती स्पर्धा आहे. भावेश पवार आणि बिलाल शेख यांची स्पर्धा, परंतु बिलाल आता मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. त्याने एका धावेने खातं उघडले. 3 ओव्हर नंतर 28 ला 1. सध्या गोरसई बी. ज्ञानेश्वर शेलके ओव्हर द विकेट. साईड आर्म बॉलर आहे आणि हा बॉल अँगलने टप्पा पडल्यानंतर बाहेर जातो. त्याच अनुषंगाने व्हाईट बॉल. साईड आर्म बॉलर आहे आणि ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो, आणि अँगलचा किती फायदा या षटकामध्ये ज्ञानेश्वर शेळके घेईल, कारण लास्ट मॅचमध्ये ज्ञानेश्वरने देखील एक षटक टाकलं होतं आणि त्यामध्ये त्याने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. पण समोर आता बिलाल आहे. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर पुल केला. पुलचा फटका. ताकद आहे या फटक्यामध्ये. पुल पॉवरफुल सिक्सर. षटकाराने सुरुवात करतोय बिलाल या ओव्हरची. मागच्या मॅच मध्ये बिलालने असेच फटके सजवले होते आणि बिलाल लवकर पोझिशन मध्ये येतो. प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं ना ते याच्यासाठी. लवकर पोझिशन मध्ये आला, ओळखला हा बॉल आणि फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळत असताना बिलालला चांगली बॅटिंग. आता मात्र धावा येत आहेत, या महत्वाच्या धावा आहेत, आणि अशा पावसामध्ये जर तुम्ही 70च्या आसपास धावसंख्या उभारली तर मी म्हणेन मात्र खूपच महत्वाची धावसंख्या ती ठरू शकते, कारण गोलंदाजी देखील चांगली आहे गोरसई ब या संघाकडे. पहिल्या सामन्यामध्ये 96 डिफेंड केल्या होत्या आणि त्या देखील 38 धावेंनी तो सामना जिंकला होता. गोलंदाजी क्रम गोरसई बीचा देखील फार मजबूत. आणखीन एक खेचून मारलाय, बट या फटक्यामध्ये ताकद नाहीये. बॉल हवेमध्ये तुषार शेळके. एफर्ट भरपूर चांगला. सुबताला पूर्णपणे झोकून दिलं होतं. डॅमिंग एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला, बट एक्झॅक्टली जर पाहिलं तर या बॉलवरती देखील 2 धावा पूर्ण झाला. एफर्ट पाहावा लागेल. रिप्ले पाहूया की ज्याप्रमाणे हा एफर्ट राहिला तुषार शेळकेचा. खेचून मारण्याचा प्रयत्न होता, अगदी काऊ फेसमध्ये. डायविंग एफर्ट तुषार शेळकेचा राहिला. प्रयत्न फार चांगला. धाव फळक सध्याच्या घडीला 37. एफर्ट फारच चांगला होता तुषारचा. यावेळेस प्रॉपर कनेक्शन आहे. यावेळेस कोणाला संधी नसेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. लेन बॉल लवकर पिक करत असताना मिड विकेटच्या पलीकडे चांगली फलंदाजी सध्या सुरू आहे. फलंदाज
बिलालच्या बॅटमधून अनस्टॉपेबल बिलाल सध्या तरी पाहायला मिळतो. लवकर पोझिशन मध्ये पुन्हा एकदा वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावर मिड विकेटला. हा एअर स्ट्राईक करणारा षटकार आहे का. कॅमेरा वर्क पा 70-70 स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅनचं. वाईट बॉल पकडणं या बरसणाऱ्या पावसामध्ये तितकंसं कठीण आहे, परंतु हा वाईट बॉल देखील त्यांच्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपला जातो आणि हे पहा दृश्य. खूपच चांगलं कॅमेरा वर्क 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. वा, अप्रतिम टेलिकास्ट. हा षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 43-43. विश्वजित ठाकूरला जर सोडून दिलं तर त्यानंतर जे अदर गोलंदाज आहेत ना ते स्ट्रगल करताना दिसतात आतापर्यंत. कारण जेव्हा अवी आला गोलंदाजी करण्यासाठी त्याच्या अगेन्स्ट सूरज केणेने फार चांगली बॅटिंग केली आणि आता ज्ञानेश्वर शेळके गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्याच्या अगेन्स्ट बिलाल शेख सध्याच्या घडीला आक्रमकरित्या फलंदाजी करतोय. थोडं लाईन अँड लेंथ चेंज करणं आवश्यक आहे, कारण सेकंड ओव्हरमध्ये जेव्हा अविनाश शेळकेने बॅक ऑफ द लेन डिलिव्हरीज टाकल्या होत्या तेव्हा डॉट बॉल काढले होते आणि बॅक ऑफ द लेन डिलिव्हरीज टाकणं या पावसामध्ये गरजेचं असेल. बट सध्याच्या घडीला 2 मोठे फटके आलेत, प्रेशर पूर्णपणे गोलंदाजावरती. बॅक ऑफ द लेनचा उल्लेख जस्ट केला, टॉपेज लागला बॉल मध्ये आणि सफलता मिळेल. बिलाल शेखला जावं लागेल वापस. पण बिलाल त्याचं काम करून गेलाय. असं मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये 2 मोठे हिट त्याच्या बॅटमधून आलेत, महत्वाचे फटके त्याच्या बॅटमधून त्याने सजवलेत, परंतु शॉर्ट बॉलने त्याचा घात केला. ज्ञानेश्वरला इथे यश मिळते. एक चांगला झेल फाईन लेगला टिपण्यात आलाय. अप्रतिम झेल कल्पेशच्या माध्यमातून आणि या ओव्हरमध्ये हा महत्वाचा धक्का मी म्हणेन बिलालच्या स्वरूपात. परंतु अजूनही सूरज केणे मैदानामध्ये आहे. तो थोडासा आता शांत आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सातत्याने तो पाहायला मिळतोय. त्याने 3 षटकार मारलेत एकाच ओव्हरमध्ये. 43 धावा झाल्यात. 43 लॉस ऑफ 2 विकेट. सफलता दरम्यानीतनं मिळते. बिलाल शेख दरम्यानीतनं बाद झाले. 15 धावा बिलालने देखील बाद होण्या अगोदर बनवला. असं वाटलं होतं की चांगल्या टचमध्ये आहे बिलाल. शॉर्ट पिच डिलिव्हरीच होती, पुल करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला आणि फाईन लेगला कल्पेश उमराटकरने एक अप्रतिम कॅच पकडली. सर नवीन फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा. आणि जे चित्र पाहायला मिळतात की क्रमांक 4 वरती नॅट नंबर 4 विवेक शिलार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण क्रमांक 4 वरती राहुल केनेला पाहिलं होतं, बट या मॅचमध्ये थोडेसे चेंजेस आहेत. विवेक शेलार आता त्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी येतोय. कारण रन्स आपण जर पाहिले तर 43 आणि ज्याप्रमाणे पाऊस पडतोय 6 ओव्हर्समध्ये मिनिमम 70-80 जर बनवला गेला तर एक चांगला सामना या सेक्शनमध्ये पाहायला मिळू शकतो. आता विश्वजित काही चर्चा करतोय ज्ञानेश्वर सोबत, कारण अजून देखील या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथनं येणारे चेंडू देखील चांगल्या पद्धतीने टाकले गेले पाहिजेत. कारण आता समोर आणखीन एक चांगला खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये खेळतो विवेक शिलार क्रमांक 4 वरती. पुढचा बॉल विवेकसाठी. हा बॉल खेचून मारला ऑन साइडला, डीप मिड विकेटला फिल्डर आहेत फक्त पाहतच राहतील. काय सुरुवात केली विवेकने, षटकार. यासाठी विवेकला पाठवले. प्रमोशन मिळाल्याने त्याला माहिती आहे की अशा रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये कशी फलंदाजी करायची आहे. क्विक रिफ्लेक्सेस. जसा मैदानामध्ये आला त्याच्या बॅटमधून शॉर्ट बॉलवर खरपूस समाचार घेत असताना षटकार त्याने सजवला. टीमची धावसंख्या 49. 4थं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. जसे विश्वजितचे 2 षटकाचा खेळ संपला त्याच्यानंतर आक्रमण सुरू झालंय. चांगला फटका, अगदी नजरेच्या खाली मारलेला षटकार विवेक शिलारच्या बॅटमधून. आणखीन एक चांगला फटका, हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स. इज ऑन फायर नाव. आल्या आल्या 2 षटकार त्याने मारले. 6च्या स्ट्राईक रेटने सध्या मैदानामध्ये खेळत असताना विवेक शिलार स्टान्स पहा, त्याचा खेळण्याची पद्धत पहा, पोझिशन मध्ये लवकर येतोय आणि बरोबर खाव कॉर्नरला त्याच्या बॅटमधून आडव्या बॅटने हा षटकार आणि आडव्या हातानेच घेतलाय. सध्या ज्ञानेश्वरला मी म्हणेन या ओव्हरच्या दरम्यान. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या साईल 11 गोरसई बी या संघाची स्कोर बोर्डवर 55. 55 लॉस ऑफ 2 विकेट. विवेकने तर मनशा पूर्णपणे जाहीर केली आहे की तो कोणत्या अंदाजाने खेळणार आहे आणि अशा मानसिकतेने खेळणं सध्याच्या घडीला आवश्यक देखील आहे. 2 मोठे फटके आले. भरपूर साऱ्या गोष्टी विश्वजितने जरूर सांगितल्या ज्ञानेश्वरला की लाईन अँड लाईन थोडी मागे खेचायला हवी होती, बट तसं काही घडलं नाही. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आले आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे 55. सध्याच्या घडीला 13.75च्या करंट रन रेटने बॅटिंग केली जाते.
मगाशी बिलाल आउट झाला त्यावेळेला मी आपसुकच बोललो की नक्की त्याने त्याचं काम पूर्ण केलं. ते का बोललो की याचं कारण हे आहे, कारण या टीमकडे खोली आहे, या टीमकडे फलंदाजी चांगली आहे, कोणी येऊन फलंदाजी करू शकतं आणि मोठे फटके विवेक शेलारच्या बॅटमधून आलेत. येस, बॅटिंग लाईनअप डीप आहे आणि त्यामध्ये सूरज मैदानाच्या आतमध्ये देखील आहे. मिस्टामिंग हवेमध्ये बॉल तुषार पोहोचलाय बट कॅच ड्रॉप. तुषार शेळके भरपूर चांगला फिल्डर आहे बट इथनं कॅच झाली आहे ड्रॉप. जीवनदान मिळतो सूरजला. सोपी नाहीये फिल्डिंग या क्रीडांगणावर. पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल, ऑन साईडला पूल केला, मिड विकेटला सूरज इथे प्रयत्न झाला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु निसटतोय झेल तुषारचा आणि आता अखेर 2 धावा मिळतील. येस, पावसामध्ये बॉल कॅरी करणं अवघडच आहे बट समोरच्या दिशेने आता उडवलाय फटका, जबरदस्त फटका, लॉंग ऑनला क्लिअर केला. षटकार नाही थांबणार आता सूरज केने. बॅक टू बॅक मोठमोठे फटके येत आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 2 आले विवेक शेलारकडून, आता मात्र बरोबर फोर्स करत असताना समोर मारलाय. रॅकेट चालावी, टेनिस खेळत असताना लॉन टेनिस अगदी तशीच ही बॅट चालते. ते रॅकेट नाही तर ही बॅट आहे. एक मोठा षटकार पहिले क्रीजच्या आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर पहा 4 आर्मचा किती चांगला वापर केलाय, ताकद झोकली मनगडातली आणि हा षटकार. बॅट्सविंग फार चांगली आहे सूरज केणेची आणि त्या जोरावरती असे मोठे फटके नेहमी आपण त्याच्या बॅटमधनं पाहतो. हा फटका ऑन साईडला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरसाठी चेज बट त्याला देखील बीट करून हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सध्याच्या घडीला सूरज केने ही इज ऑन फायर नाव. षटकार नंतर हा चौकार. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली होती या बॉलवर, परंतु पायात टाकला, मनगट वळवलं आणि मनगडोत्तम शॉट सध्या पाहायला मिळतोय सूरज केनेचा. परंतु बॉल ट्रॅव्हल पा किती वेगाने झाला, पाण्याला देखील बीट करून बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावा मिळताना दिसतंय सूरजला. सूरज पोहोचलाय आता 31 वर. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 67, 67 धावा. धावा आता वेगाने येत आहेत आणि अगदी गोलंदाजाला रीड करून फलंदाजी केली जाते सूरजच्या माध्यमातून. यावेळेला शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा देखील आता प्रयत्न केला जातोय. शेवटच्या मोमेंटला विवेकने कॉल केला होता आणि त्याला रिस्पॉन्स देखील चांगला मिळाला सूरजचा. सिंगल रन कंप्लीट. कॉलिंग ताळमेळ किती चांगला आहे पहा. जसा बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये तसाच विवेकने संधी निर्माण केली की यस एखादी धाव इथे मिळू शकते. बायच्या स्वरूपात मिळाली. टीमची धावसंख्या 68, 68. आता विवेक स्ट्रायकिंग एंडवरती. लास्ट ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 आले होते, यावेळेस देखील खेचून मारला बट आउटफील्ड. भरपूर पाणी आउटफील्डमध्ये साचलं आहे, त्याचाच ॲडव्हान्टेज दरम्यान फिल्डिंग टीमला मिळतो, कारण फटक्यामध्ये इतकी ताकद होती. कदाचित जर आउटफील्ड चांगली असती तरी जास्तीत जास्त धावा मिळू शकल्या असता, पण मिळतील फक्त 2. बुलेट होता बॅटमधून निघाल्यानंतर. बॉल नाही तर एक अशी बुलेट गेली असं वाटलं. ज्या पद्धतीने बॅटचा स्विंग त्याचा आहे, फिरवण्याची पद्धत, खूप वेगाने बॅट फिरवतोय सध्या विवेक शेलार. टाइम देखील चांगलं करतोय या रबर बॉलवर, कारण लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग तो खेळलाय, त्याच्यामुळे एक चांगला खेळाडू आहे विवेक शेलार. 14 धावा त्याच्या खात्यात. हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. भरपूर अनुभव विवेककडे आहे, कारण टेनिस बॉल क्रिकेटमधला भरपूर सारा मोठ्या मोठ्या स्पर्धा तो खेळला. यावर्षी MPL देखील खेळला. नो डाऊट लेदर बॉल क्रिकेटचा फार अनुभव आणि स्पेशली त्याने बॅटिंग फार डेव्हलप केली, कारण ॲज अ बॉलर म्हणून तो क्रिकेटमध्ये आला, बट त्यानंतर बॅटिंगमध्ये देखील डे बाय डे इम्प्रूव्हमेंट. पुल करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा, बट फटका हवा तसा एक्झिक्यूट करता आला नाही आहे. स्वतः अवी आता धावतो. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग देखील केली गेली आहे आणि 2 धावा या बॉलवरती इझिली पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि धावा होतात स्कोअर बोर्डवर. त्र्याहत्तर धावा झाल्या. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्यात आणि ओव्हर नंबर 5चा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 73ला 2. 73 धावा बनवला गेला. ज्या गोष्टीचा उल्लेख आपण केला होता की 70 त्याच्यापेक्षा जास्तच बनवल्या जाऊ शकतात. सध्याच्या घडीला TV स्क्रीनवरती प्रोजेक्टेड स्कोर. जर या सरासरीने रन्स बनवल्या गेले तर 88 बनतील. 14च्या सरासरीने जर बॅटिंग केली तर 87. 16च्या सरासरीने बनवलं तर 89 आणि 18 रन जर येतात अंतिम षटकामध्ये तर 91. लास्ट ओव्हर. कल्पेश उमराटकर समोर आहे सूरज. सूरजसाठी पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. डायरेक्ट हिट्स कदाचित जर आला असतं तर रनआउटची शक्यता डेफिनेटली होती, बट स्ट्राईक झाली आहे रोटेट. जोखीम घेतली जाते. माहिती आहे जरी धावा येत आहेत त्या कशाही येऊत, त्या महत्वाच्या आहेत. मग बायच्या स्वरूपात येऊत, बॅटला लागून येऊत. आणि विवेक स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. 4 बॉलमध्ये 16 धावा त्याने केल्या. धावा झाल्या 74. एका धावेचं महत्व.
बॅटच्या आतली कडा लागली होती आणि दरम्यान नकारलं विवेकने, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे सध्याच्याकडे. ज्या अंदाजामध्ये तो बॅटिंग करतो, स्वतःला बॅक करतो, त्या अनुषंगाने सिंगलला नकारलं. पहिलं सत्र, अंतिम षटक आणि चेंडू शिल्लक असतील या अंतिम षटकामध्ये. येणारे 4, स्कोर कार्ड 74. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, रन घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट साधता आला नाहीये सुमित ढेकलेला सिंगल रन बाईच्या स्वरूपामध्ये. आता मला प्रश्न पडलाय, सुमित ढेकलेने किती वेळेला हा मारण्याचा प्रयत्न केला स्टंपवर आणि किती वेळेला मिस केलाय. 7,19,367 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत 70 स्पोर्ट्सवर. चला लगेच सबस्क्राईब करा. अंतिम षटकामध्ये प्रयत्न तर भरपूर सारे दोन्ही एंडने झाले, मोठे फटके खेळायचे आहेत, बट प्रॉपर कनेक्शन एकाही बॅटरीच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये झटका लागतो, जावं लागेल विवेक शिलारला वापस. विकेट आली आणि हे आता साहजिक आहे, कारण परिस्थिती अगदी सध्या आवाक्यात पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. त्याच्यामुळे एखादी विकेट गमावली तरी देखील त्यांच्यासाठी चालेल आणि विश्वजितने त्याचं काम इथे पूर्ण केलंय. विकेट आली या ओव्हरमध्ये, फलंदाज आउट होतोय विवेक शिलार. सूरज केनेवर आता जबाबदारी असेल उरलेल्या काही बॉलमध्ये. 2च बॉल शिल्लक आहे, टीमची धावसंख्या 76, 76. पण एक चॅलेंजिंग टोटल जो उभा करायचा होता तो उभा झालेला आहे, बिकॉज 76 या पावसामध्ये या रन्स देखील चेस करणं फार अवघड असेल. आणि त्याचप्रमाणे जर विचार केला तर गोलंदाजी क्रम टीम गोरसे बीचा मजबूत आहे. ज्या गोलंदाजी क्रमामध्ये विवेक शिलार आहे, पवन केने आहे, सूरज आहे, त्यांच्या अगेन्स्ट या रन चेस करणं इतकंही सोपं नसणार आहे. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 76 आहेत. एखादा मोठा फटका जर इथनं येतोय तर 80+ टोटल या फर्स्ट इनिंगमध्ये उभा केला जाऊ शकतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल. आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर 80+ बनवल्या जाऊ शकतात. आणि मोठा फटका आला, षटकार. मागच्या मॅच मध्ये अशीच फटकेबाजी त्याने केली. सुरुवात अडखळत केली, परंतु त्याच्यानंतर आक्रमण केलं आणि या मॅच मध्ये आल्या आल्या असं वाटलं की तो सेट होऊनच आलाय. 6 धावा त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 82. शेवटचा बॉल शिल्लक आहे 82. शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रामधला आणि टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स, व्हाईट बॉलचा इशारा, 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा. ओव्हरमधला बाउन्सर कंप्लीट झाला. 1 चेंडू बाकी आहे. 83 धावा बनवला गेला आणि अजून देखील शेवटचा 1 चेंडू. माफ करा, सूरजने तो षटकार मारला होता ना की राहुलने. सूरजच्या बॅट मधून तो षटकार आला होता आणि सूरज पोहोचलाय आता 39 वर, 39 वर. शेवटचा बॉल देखील फोर्स केला समोरच्या दिशेनं आणि विश्वजित धावतो वेगाने आणि अगदी तोपर्यंत 2 धावा मिळतील. तिसरीसाठी देखील सूरज केने परतला आणि तिसरी मिळणार नाहीये. अंतिम बॉलवरती दरम्यान मिळतील फक्त 2 आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स बनवला गेला 85 आणि 86चा एक चॅलेंजिंग टोटल इथनं सेट केला टीम साई 11 गोडसे बीने अगेन्स्ट टीम शेलके ब्रदर्स पोगाव.
चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरे आणि NP स्पोर्ट्स उत्तन यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि 3 ओव्हर नंतर त्याही मॅचचा टॉस केला जाईल. तर या मॅच मध्ये लक्ष 86 धावांचं लक्ष. 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीची जोडी मैदानामध्ये विश्वजित ठाकूर आणि सुमित डेकले दोन्ही ऑल इंडिया आयकॉन प्लेयर इन ऍक्शन असतील. चांगलं टार्गेट सेट झालं. विश्वजित ठाकूरच्या 2 षटकाचा जर आपण विचार केला तर त्याने फक्त 10 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याने घेतली. सेकंड ओव्हरमध्ये अविनाश शेळकेने 18 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर शेळकेच्या विरुद्ध आक्रमण झालं. 27 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्यानंतर अविनाश शेळकेने 17 धावा खर्च केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये कल्पेशने धावा दिल्या 10 आणि एक सन्मानजनक धावसंख्या उभारली टीम साईल 11 गोरसे ब येने. पवन केनेला थोडंसं अपयश आलं या मॅचमध्ये, परंतु त्याच्यानंतर मैदानामध्ये आल्यानंतर बिलाल शेख आणि विवेक शेलार यांनी मात्र 2-2 षटकार मारले आणि धावसंख्येला चांगलाच आकार दिला. परंतु कौतुक करायला पाहिजे सूरज केनेचं. त्याने 41 धावांची खेळी 19 बॉलमध्ये ते साकारले. त्याच्यामध्ये त्यांनी षटकार मारले 5, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. ही होती मॅच समरी पहिल्या डावाची आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते जिथे लक्ष या मॅच मध्ये सेट झाले 86 धावांचं 86 टू विन. रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये एक वेगळी मजा तुम्ही घेता. RK फ्री हिट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. आज दुसरा दिवस आहे. 16 टीम ग्रामीण गटातल्या, 16 टीम खुल्या गटातल्या आणि 3.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 1.5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. अनेक वैयक्तिक पारितोषिकं आहेत. काल चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब या संघाने बाजी मारली. चांगला खेळ दाखवला काल ओमी केनी या दिवा गावच्या नवी मुंबईच्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक नोंदवली. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये योगेश पवारने ठोकलं. 18 बॉल 51 नाबाद. दुसरं अर्धशतक प्रथमेश मात्रेचं होतं. 22 बॉल 66 नाबाद. त्याच्यानंतर ओमी केनेने 18 बॉलमध्ये 53 केल्या. दिनू कांबळेने 18 बॉलमध्ये 63 केल्या आणि ओमी केनेने शेवटच्या मॅचमध्ये 19 बॉलमध्ये 65 केल्या आणि त्याचमुळे तो पहिल्या क्रमांकावर आहे. मोस्ट रन त्याच्या खात्यामध्ये 156 3 इनिंग मध्ये. दोन इनिंग मध्ये तर ते आउटच झालेले नव्हते. पवन केने सर्वाधिक जास्त विकेट. शुभम पाटीलच्या नावावर 4, पवनच्या नावावर 4, सुहास पवार 4, कमलेश पाटील 4. हे सर्व खेळाडू आहेत अजूनही. आव्हान यांचं कायम आहे या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल विवेक शेलारचा. बॅटची आतमधली कडा घेतली. विकेट कीपरच्या हाताचा वेध आणि डॉट बॉल येतोय विवेक शेलार. कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष पाटील माझ्याबरोबर जोडले गेलेत. त्यांचे स्वागत. पहिला डॉट बॉल. धन्यवाद कुणाल सर. सुरुवात तर डॉट बॉलने झाले, पण हा सामना रंगेल यात वेळ मात्र शंका नाही. दोन्ही संघ चांगलाच खेळ करून या स्टेजवर पोहोचलेत. ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते या डावातली पहिली सिंगल. सुमित ढेकले मागच्या मॅच मध्ये थोडासा चाचपळत होता, परंतु एक मोठा खेळाडू आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर याच स्पर्धांमधून बाहुबली नाव त्याला प्राप्त झालं. त्याच्यामुळे मोठमोठे फटके मारण्यासाठी हाही पटाईत आहे. दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर एक अष्टपैलू खेळाडू नेहमी चर्चेमध्ये असतात. करण अंबाला, विश्वजित ठाकूर कंपॅरिझन नाहीये, परंतु मोठे खेळाडू आहेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले. चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड. पहिलाच बॉल फेस करत असताना आडव्या बॅटने बॉलला सीमारेषा पलीकडे फेकलंय. पुल करत असताना 6 धावा. नेहमीच मैदान जिंकण्याची तयारी विश्वजितची असते आणि तीच तयारी पहिल्या सामन्यात सुद्धा पाहायला मिळाली आणि आता भूमिका बदलली. फलंदाजी करताना धावा बनवण्याचा त्यांनी आता चंग बांधलेला आहे. हाफ ट्रॅकवर होता त्या बॉलवर आडव्या बॅटने प्रहार करताना लॉंग ऑनचं क्षेत्र त्यांनी काबीज केलं आणि एक षटकार आता त्यांच्या बॅटमधून येतो. धावसंख्या पोहोचते शेळके ब्रदर्सची 7. विवेक शेलार थोडासा दबाव नक्की असेल, परंतु दबाव हा जास्त वेळ घेत नाही. त्याला माहिती आहे कुठल्या लेंथला हिट करायचं. यावेळेला थोडासा मागे टाकला जिथे विश्वजित टाकत होता आणि हा बॉल पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. चांगला बाउन्सर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्यांनी मेंटेन केलेला आहे आणि विश्वजितला बॉल पासून दूर ठेवलंय. आता मात्र फटका फसलाय. कॅच इटचा कॉल. फिल्डर प्रयत्न करतोय, दूर आहे शरीरापासून त्याच्या बॉल आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. तुम्हाला लोणावळ्यात जायची गरज नाहीये. वेट अँड जॉय पार्कमध्ये किंवा इमॅजिकामध्ये किंवा BK पार्कमध्ये कल्याण डोंबिवलीच्या तुम्हाला या सर्व काही मजा इथेच मिळेल. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर अशा राईड्स तुम्हाला तिथे मिळणार नाहीयेत ज्या राईड्स इथे मिळतात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. आणि तिकडे खर्चही करायची गरज नाहीये. बस खेळायसाठी यायचंय गावासाठी तुम्हाला.
शॉर्ट बॉलचा वापर. ओ चांगला बॉल. सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात शेळके ब्रदर्स पोगाव बिनबाद 8. बेस्ट वर्सेस बेस्ट असे कॉन्टेस्ट मला पाहायला मिळते आणि पहिलं षटक लगेच संपवलेलं आहे. विवेकने जरी त्याच्या खात्यात विकेट जात नाही पण 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या. 30 चेंडूंमध्ये आता 78 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट आता वाढत जाईल. शेळके ब्रदर्स पोगाव या संघाकडून 2 आयकॉन खेळाडू इंट्रोड्यूस केलेले आहेत. करंट रन रेट 8चा आहे आणि रिक्वायर रन रेट 15.60चा. त्याचमुळे आताच ते प्रयत्न करावे लागतील. या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर गोलंदाज विवेकची पाहायला मिळाली. आता त्या मागोमाग सेकंड ओव्हरसाठी येत आहेत पवन केणे. विश्वजित ठाकूर त्याच्या समोर एक षटकार मारला विश्वजितने. 8 धावा स्कोर बोर्डवर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. या मॅच मध्ये टार्गेट सेट झालंय 86 धावांचं. शेळके ब्रदर्स पोगावच्या समोर लक्ष चांगलंय. मॅच ऑन. मॅच मध्ये मजा येईल. जास्त वेळ घेऊ नका. 5 मिनिटाच्या वर जर तुम्ही वेळ घेतला प्रत्येक ओव्हर मध्ये तर मात्र पॅनलाइज केलं जाईल. त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती. पवन केने फ्लाय स्लिप शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आहेत. पॉवर प्ले देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. या सर्व गोष्टी शक्य करून दाखवल्यात आर के फ्रीड प्रस्तुत या स्पर्धेमध्ये. मॅनेजमेंट भरपूर महत्वाची ठरते. पहिल्याच बॉलवर अपील. एजन गॉन. फलंदाज बाद. संघाला द्यायचा आधार तर मग घ्यायची नाही माघार. पवनने मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं. या सामन्यामध्ये क्रमबदल झाला. क्रमबदल कामी आला. विवेकचं पहिलं षटक फायद्याचं राहिलं. त्यामुळे आता पवनने पहिल्याच चेंडूवर एक बाउन्सर हाताळला आणि बॅटची वरची कडा घेऊन बॉल बिलालच्या हातात विसावला आणि प्राइसलेस विकेट मिळते पवन केणेला. पहिला धक्का बसतोय. शेळके ब्रदर्सला क्वाड बेंचच्या स्वरूपात. विश्वजित ठाकूर होत आहेत बाद. धावसंख्या 8. 1 गडी बाद. चांगलं प्रत्युत्तर. मगाशी आपण पाहिलं विश्वजितने त्रस्त केलं होतं पवन केनेला आणि आता पवन केनेने त्याच्या पहिल्याच बॉलवर त्याची विकेट घेतली आणि काय स्माइल होती त्याच्या चेहऱ्यावर. मोठी विकेट विश्वजित ठाकूर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आउट होतोय. टीमची धावसंख्या 8. 1 फलंदाज बाद. न्यू बॅटर आता मैदानामध्ये. विश्वास जाधव. विश्वास आहे या प्लेअरवर. टीम पोगावला आणि आता अगदी नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. टीम गोरसे बी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. स्वतः आयोजक टीम मध्ये खेळत आहेत बिलाल. सर्वांसाठी नियम सारखेच आहेत. पाच मिनिटाच्या वेळ वर जर वेळ घेतला तर पहिली चूक माफ आहे. त्याच्यानंतर 3 धावांची पेनल्टी, नंतर 5 आणि नंतर 10 धावांची पेनल्टी आहे. लक्षात घ्या प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटं आहेत. पवन केनेच्या समोर विश्वास जाधव. शॉर्ट बॉलचा वापर. बॅटची कडा घेतली. मागे फाईन लेगला टर्न होईल बॉल. तोपर्यंत 1 धाव मिळेल. तिथे खातं उघडले विश्वास. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. पिचिंग, बॉल ग्रिपिंग, लाईन, लेन या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवून घेत आहेत पवन केणे आणि पहिल्या षटकावर विवेक शिलारने जी कामगिरी केली होती त्याच कामगिरीला पुढे नेण्यासाठी ते आता सक्षमतेने प्रयत्न करतात. समोर अजूनही सुमित ढेकळे आहेत जे शांत आहेत. वादळापूर्वीची शांतता आहे का? कारण 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत घेतलेत. 1 धाव त्यांच्या खात्यामध्ये. धावसंख्या अजूनही हायएस्ट सिंगल डिजिटवर म्हणजेच 9. पवन ऑन साइडला एक चांगला फटका तर सजवलाय. सुमित ढेकलेने तिथे 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. फिल्डर जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न रिले थ्रो करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा ऍड होतील सुमित ढेकलेच्या खात्यामध्ये. 1 लाख व्ह्यूअरशिप आतापर्यंत कंप्लीट झाली आहे आजच्या दिवसातल्या खेळामध्ये. 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला त्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आणि तुम्ही देखील चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. 70 ऑन साइडला दिशा दिली आहे. सुमित ढेकलेच्या पॅटमधून तितकंसं टायमिंग जुळताना दिसत नाहीये परंतु थोडासा नक्कीच तोही थांबलाय. तोही वाट बघतो एखाद्या खराब बॉलची, त्याच्या बॅटमधून एखाद्या मोठ्या धमाक्याची. आणि तो जर आला तर मात्र मग मोठमोठे फटके येतील. खेळपट्टीवर थांबलात तर आपोआप धावा बनतात. या तत्वावर सुमित ढेकळे आतापर्यंत खेळपट्टीवर पाय जमवण्याचे प्रयत्न करतायत. 12 धावा झालेल्या आहेत आणि जोरपर्यंत या षटकावर कंट्रोल पवनचा. आता इथे विकेट मिळू शकते पवनला. मागे आहे फाईन लेगचा फिल्डर. चांगला झेल त्याने टिपला आणि फलंदाज विश्वास जाधव आउट. दुसरा झटका टीम पोगावला. फलंदाज बाद.
बॅच लिडिंग एज आणि विकेट किपरच्या मागे बघा 2 क्षेत्ररक्षक बॅकअप देण्यासाठी आहेत आणि तो बॅकअप कामी आलाय. बिलाल यांच्या चेहऱ्यावर आता मला स्मिताचे पाहायला मिळते, कारण इतर क्षेत्ररक्षकाकडून जी मदत मिळाली गोलंदाजाला त्याचमुळे एक चांगली सुरुवात जी आवश्यक होती साहिल 11 गोरसई ब या संघाला ती सुरुवात गोलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. आणि या एका षटकात 2 विकेट्स पवनच्या खात्यावर जाते, 2 गडी बाद 12 धावा. ज्या संघाने मागच्या सामन्यामध्ये सोनारपाडाला एक हाती नमवलं होतं तो संघ आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे शेळके ब्रदर्स पुगाव. आणि म्हणतात ना की अडचणी तर वाढतीलच, पण त्या अडचणींना फेस करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी वेगळं असायला हवं आणि ते वेगळेपण जपण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार शेळके. स्वतः कॅप्टन आता आलाय तुषार शेळके या मॅच मध्ये बॅटिंग करण्यासाठी. लक्ष मोठं आहे, त्याचा पाठलाग करणं सोपं होईल का? पहिलाच बॉल आणखीन चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. पवन केनेने फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या, त्याच्यामध्ये विश्वजित ठाकूरची विकेट, विश्वास जाधवची विकेट. ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपला, 6ची सरासरी, 12ला 2. शेळके ब्रदर्स पोगाव. मोठ्या फटक्यांसाठी चाचपड त्यात फलंदाज प्रयत्न करतात. सुमित ढेकळे यांना साथ मिळणं आवश्यक आहे, कारण एक पार्टनरशिप जी आवश्यक होती विश्वजित आणि सुमित कडून ती पार्टनरशिप मिळेल अशी अपेक्षा होती, पण विश्वजित साथ सोडताना पाहायला मिळालं. त्यामागोमाग विश्वास सुद्धा 1 धाव करून बाद झाले. तुषार यांचा तो पहिला अटेम्प्ट होता ज्यावर त्यांना धाव बनवता आले नाही. त्याचमुळे पहिल्या 2 षटकांवर पॉवर प्लेवर पॉवर गोलंदाजांची पाहायला मिळाले. जिंकण्यासाठी आता लक्ष जे 86चं होतं त्यापैकी 12 बनले आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी 74ची गरज. बॉल शिल्लक असतील 24. तिसरं षटक विवेक शेलार, त्याच्या समोर सुमित ढेकले. 12 धावा, रिमझिम बरसणारा पाऊस, त्याच्यामध्ये करायची आहे बॅटिंग. या लक्ष्याचा पाठलाग, शॉर्ट बॉल होता, हलकासा समोर मारलाय, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळते. अखेर सुमित ढेकलेने हात उघडलेत आणि त्याच्या बॅट मधून येतोय वाईडिश लॉंग ऑफला पहिला षटकार. दबावाचा अभाव ज्यांच्याकडे आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊन जातो आणि दबावामध्ये हा षटकार खूप चांगल्या वेळेत आलेला आहे. विवेक शेलार यांचं स्वागत षटकाराने केलंय आणि धावसंख्या पोहोचते आता 18वर. चांगलं टायमिंग सुमित ढेकलेचं षटकाराच्या मदतीने 18 धावा झाल्यात. दबाव नक्की बनवतोय आता गोलंदाजावर, कारण पहिल्याच बॉलवर षटकार आलाय विवेकच्या विरुद्ध. आणि दुसऱ्या बॉलवर विवेकचे रिॲक्शन जर तुम्ही पाहिलं तर असं वाटतं की कुठेतरी बॅटची कडा घेऊन गेलेला असावा बॉल. एक्झॅक्टली, आणि पूर्णपणे ते प्रयत्न सक्षम पाहायला मिळाले आणि सुमितला बाद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, त्यातल्या त्यात पहिल्या चेंडूवर षटकार आलाय त्याचा कुठेतरी वचपा करण्यासाठी प्रयत्न विवेकचा पाहायला मिळाला. बॅटची कडा, आता फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी आणि आता मात्र चूक होणार नाही. आउट होतोय सुमित ढेकले. टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रतिउत्तर, षटकार मारला त्याच्यानंतरच्या तिसऱ्या बॉलवर विकेट. क्रिकेटचा खेळ प्रतिउत्तराचा आहे आणि तेच प्रतिउत्तर आता विवेक शेलार यांच्या वतीनं सुमित ढेकळे यांना मिळालं. मागच्या सामन्यात सुद्धा सुमित स्ट्रगल करताना पाहायला मिळाले होते, 3 ऑपॉर्च्युनिटीज त्यांना मिळाल्या आणि त्यानंतर ते झेलचीच्या सुरुवात बाद झाले. या सामन्यात सुद्धा सुमित यांचा खेळ जर आपण पाहिला तर फक्त 1 षटक त्यांच्या वतीनं आला, 4 डॉट 2 सिंगल. एकंदरीत अनालिसिस आपण पाहिलं तर 10 धावांवरती बाद झाले, 3 गडी बाद 18 धावा. आता आस्किंग रन रेट हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि ते दडपण सुद्धा वाढत जाईल आणि त्याचमुळे पोगाव संघ जो ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खूप व्यस्त क्रिकेटचा खेळ खेळत असतो आणि तीच व्यस्तता आता कदाचित कामी येईल का पाहूया. अजूनही बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे, पण बॅटर्सने तशी साथ दिली पाहिजे. सागर पाटील हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. 18 धावा, 3 गडी बाद. विवेक शेलार पहिल्या बॉलवर षटकार आला, त्याच्यानंतर एक डॉट बॉल, फुटवरची टेस्ट घेतली, शॉर्ट बॉलचा वापर केला आणि अखेर त्याचा फटका फसला. तो होता सुमित ढेकले. फाईन लेगला एक चांगला झेल टिपला. क्षेत्ररक्षणाचं मी कौतुक करेन, चांगली फिल्डिंग इथे करत असताना फील्ड प्लेसमेंट हा चर्चेचा विषय राहिलाय गोरसई बी टीम कडून. सागर आणि तुषार ही सध्या जोडी मैदानामध्ये. जतीनची कमाल, जतीन आणि राहुल हे 2 फिल्डर आणि यावेळेला बॉल हवेत आहे, जास्त उंची गाठली आहे, फिल्डर येतोय खाली. कपिलचा प्रयत्न अपयश येईल, 2 धावा ऍड होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप मिळते 2 धावा.
खात्यामध्ये सागरच्या. झेल घेणं तितकं सोपं नाही आणि आपण सातत्याने तेच पाहतोय. काही निवडक क्षेत्ररक्षकांनी ती प्रतिभा दाखवलेली आहे. कपिल यांना देखील तो प्रयत्न करायचा होता पण प्रयत्न फसला. कॅच ड्रॉप झाले, 2 धावा मिळाल्या, धावसंख्या 20 वर पोहोचले, 20 रन्स ऑन बोर्ड. पहिल्यांदा बघितलंय मी हा फटका कालपासून. क्रिकेटमध्ये बघतच आलो परंतु कालपासून. वाक्य पूर्ण करतोय. आर्यननी केला होता काल प्रयत्न. असे फटके पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मारताना दिसत नाही कुठले बॅटर, कारण जोखीम असते. हा बॉल भरपूर वेगाने येतो शरीराच्या दिशेने. हा चांगला बॉल. बस याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. भरपूर वेगाने हा बॉल ट्रॅव्हल होतो. त्याच्या विरोधात तुम्ही रिव्हर्स स्वीप, स्विच हिट हे फटके दिसत नाही, हे लुप्त होतात. परंतु जसा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू होतो मग फॉलिंग स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्विच हिट हे सगळेच फटके तुम्हाला पाहायला मिळतील. रबर बॉल जास्त वेगानं येतो आणि त्याचमुळे ती जोखीम घेण्याची तयारी फलंदाजाची नसते. आणि जसा आपण उल्लेख केला कुणाल सर की टेनिस बॉलमध्ये रॅम शॉट वगैरे वेगवेगळे फॉलिंग स्वीप ते तर सगळ्यांच्या आवडीचे फटके असतात. सुरुवातीच्या बॉलपासून ते फटके फलंदाज खेळताना पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 20 झालेली आहे आणि आता जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच 66 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18. NP स्पोर्ट्स उत्तन आणि टीम चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी दोन्ही टीमच्या कॅप्टनने आता रिपोर्ट करायचं. लवकरात लवकर टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. NP स्पोर्ट्स उत्तन, आपण याला असेल तर लगेचच संपर्क करा आणि या ओव्हरनंतर टॉस होईल. पवनचा हा बॉल विकेट कीपरकडे जाईल. डॉट बॉल आहे का नाही, अंपायरचा इशारा वाईड. वाईडचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. नाही, धावा वाढताना दिसतात, धावा होत आहेत आता स्कोर बोर्डवर. 22. चांगला फटका आहे. फिल्डर प्रेक्षक बनून राहील. बॉलला उडवले स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार. असेच फटके येणं गरजेचं आहे. 1-2 षटकार खेळून चालणार नाहीच, कारण जर आपण पहिल्या डावाचा आढावा घेतला तर जवळपास 9 षटकार पहिल्या डावामध्ये आलेले आहेत आणि या डावाचा आढावा घेतला तर एकंदरीत 3 षटकार आलेले आहेत. तर त्या षटकारांची संख्या वाढवावी लागेल. पोगाव संघाला 7,19,000 सबस्क्रायबर 77 स्पोर्ट्सचे आपण पाहतोय. अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. 7,19,384 77 स्पोर्ट्स. ऑन साइडला पूल केलंय क्षेत्ररक्षक, तर फ्रेम मध्ये नाहीये. बॉल जसे सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेग क्लिअर होतोय. 4 धावा मिळते. 4 धावांची होते वाढ आणि 4च्या वाढीनं धावसंख्या जाते 32. आता धावा येत आहेत. चांगली फटकेबाजी सध्या सुरू झाली आहे. धावा वाढताना दिसत आहेत. 32 धावा स्कोर बोर्डवर. नितीन वारे NP स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. NP स्पोर्ट्स उत्तन या नावाने त्यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल बामणडोंगरीच्या विरुद्ध. चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी. बॉल हवेत आहे. अंतर पाहायचंय किती मिळेल आणि हो नक्की मिळालंय. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा. षटकार. माझा क्रमांक कुठलाही असू द्या, मी माझ्या संघासाठी बेछूट फलंदाजी करणार आहे आणि तोच खेळ सागर पाटील यांचा पाहायला मिळतोय. एकूण त्यांनी 7 चेंडू घेतले. 7 चेंडूमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. 18 धावांचं जी गरज आहे ती गरज ते भागवत आहेत. 38 वर पोचलेला आहे तो म्हणजे शेळके ब्रदर्स प्रोगाव हा संघ. शेवटचा 1 बॉल बाकी या 4थ्या षटकातला. लय सापडलेली आहे आणि तीच निर्भय फलंदाजी आता फलंदाजाला सातत्याने करावा लागेल. असा मी उल्लेख केला की 1-2 षटकार खेचून चालणार नाही, ते सातत्य टिकवून ठेवावं लागेल फलंदाजांना. आणि पाहूया त्यासाठी तयारी सागर पाटीलची पाहायला मिळते. या षटकामध्ये पवनने खर्च केले आहेत जवळपास 18 धावा. हवेत आहे बॉल आणि हवेतून बॉल जाईल सीमारेषा पार. कपिल फक्त बनतील दर्शक. 4थ्या षटकाचा शेवट दमदार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 44 धावा. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी कुणाल दाते सर उपस्थित आहेत. होईल टॉस. चॅम्प 11 बामणडोंगरी वर्सेस NP स्पोर्ट्स उत्तन. तर सामना मैदानाच्या आतमध्ये आता रंगतदार अवस्थेमध्ये तर जाऊ शकतो, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. उत्तन आणि बामणडोंगरीमध्ये टॉस होतोय. मॅकमिलन गोविंद कॉल करेल. ट्रिल हा कॉल केला मॅकमिलनने आणि ट्रिल सिटीज टॉस जिंकलाय. NP स्पोर्ट्स उत्तरने टॉस जिंकल्यानंतर पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये काय डिसिजन असेल तुमचा या मॅच मध्ये? शतरक्षण स्वीकारू. कसं पाहता या स्पर्धेमध्ये? कमी प्रवेश फी मध्ये जास्तीत जास्त पारितोषिक आहे. पुन्हा एकदा तेच क्रीडांगण जिथे खेळण्याची संधी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि ओव्हरऑल एन्जॉय केले सर्वच प्रेक्षकांनी कालपासून ही स्पर्धा.
हो, नक्कीच ही स्पर्धा सर्व खेळाडू आपले एन्जॉय करत असतात आणि 70-70ची तर कुठली पण स्पर्धा असू दे त्यांच्यावरची काय बोलायचं काय ते सगळ्यांनाच माहिती असते की 70ची स्पर्धा कशी असते ते. नितीन वार यांच्याबद्दल काय सांगाल, कारण त्यांनी तुम्हाला पुरस्कर्ते म्हणून मोठी भूमिका पार पाडली आहे. हो, नक्कीच नितीन वर यांच्या मी मनापासून आभार मानतो की 70ची कुठली ग्रामीण धमाका 10 लाख झाली आणि ही पण या 70च्या कुठल्याही स्पर्धेमध्ये ते आमच्या पाठीमागे हमेशा उभे असतात आमच्या टीमसोबत. चला मॅकमिलन, तुमचा खेळ पाहायला आवडेल आम्हाला. शुभेच्छा आहेत. तेजस माझ्याबरोबर येणे आहे, पोलीस दलात देखील आहे आपल्या महाराष्ट्राच्या, परंतु क्रिकेटवर त्याचं तेवढंच प्रेम आहे. संघ चांगली कामगिरी करून गेलाय, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम सध्या तुम्ही तो गाजवताय तिकडे तुमच्या परिसरामध्ये. टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? मी फलंदाजीच करणार होतो टॉस जिंकल्यावर सुद्धा. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू कोणते असतील? आकाश जहांगीर आणि अक्षय पवार आहे. काय वाटतं तुम्ही या ओव्हरऑल स्पर्धेबद्दल काय मत व्यक्त कराल? कारण 10,000 प्रवेश फी मध्ये आपण तब्बल 3.5 लाख रुपयाचं पारितोषिक देतोय खुल्या आणि ग्रामीण गटामध्ये. नक्कीच प्रवेश फी खूप कमी आहे. 10,000ला बोलले होते 1 लाखच प्राईज पाहिजे होता, पण 3.5 लाख आणि 70-70ची तारीख बायची जी स्पर्धा असते त्याच्यामध्ये नेहमीच पैशाची काही कमी नसते. कारण की ओपनला आत्तापर्यंत खूप पैसा भेटत होता, पण ग्रामीणमध्ये पण खूप पैसा तारीखबाईमुळे मिळाला. कारण की बिग बॅश जेव्हा धमाका टेनिस बॉल जरी काढला तेव्हासुद्धा 10 लाखाची टुर्नामेंट कधीच ग्रामीणला झाली होती. ओपनला खूप स्पर्धा होतात, पण ग्रामीणला सुद्धा ते सुगीचे दिवस तारीखबाईमुळे आलेले आहेत आणि 70-70मुळे. त्याबद्दल तारीखबाई तसेच आता शुभम असतो, परत भावेश हेल्प करतोय, त्यामुळे खरोखर खूप चांगलं वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा तेजस तुम्हाला देखील या मॅच मध्ये. आता नुकताच टॉस झाला, एनपी स्पोर्ट्स उत्तरने टॉस जिंकला. मॅकमिलन गोविंदने निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. 46 धावा 3 गडी बाद. आपण जर 47 धावा झालेल्या आहेत आणि एकंदरीत एक्स्ट्राचा पण आढावा घेतला तर फक्त 2 एक्स्ट्राज तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचमुळे अप टू डेट बॉलिंग राहिलेली आहे. साईल 11 गोरसई बची सूरज येत आहेत. सागर समोर आव्हान ठेवतायत. सागर देखील वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. आतापर्यंत हे षटक चांगलंच राहिलेलं आहे. सूरज खेळणीचं ज्या षटकामध्ये त्यांनी फक्त 2 धावा खर्च केला. 4 चेंडूचा खेळ संख्या धावसंख्या 3 गडी बाद 47 धावा. शेळके ब्रदर्स पोगाव. थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर गलीपर्यंत धावत जाऊन हा झेल टिपतोय. संदेश होता तो, झेल चांगला घेतलाय संदेशने आणि आउट होईल फलंदाज सागर. सूर घेईल का हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये होता, पण त्यांनी शरीराचं संतुलन चांगलंच राखलं आणि तो झेल टिपला. फलंदाज सागर पाटील ज्यांनी डोकेदुखी वाढवली होती त्याला बाद करण्यात सूरज कणेला यश मिळालेलं आहे. वाटलं होतं की सागर पाटील शेवटपर्यंत संघाची साथ देईल, पण त्याची साथ आता सुटलेली आहे. 4 गडी बाद 47 धावा. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्याचमुळे धावांचा डोंगर पार करण्यासाठी बेज प्रयत्न करावे लागते. 39 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 7. आता थोडीशी औपचारिकता वाटते, परंतु या बॉलवर जर षटकार आला तर सामना जिवंत राहू शकतो. न्यू बॅटर प्रफुल मैदानामध्ये. भरपूर वेळेला अशक्य असे लक्ष शक्य करून दिले जातात बॅटरच्या माध्यमातून, आणि त्याच्यामुळे या सामन्यामध्ये हेच दृश्य आहे जिथे हा बॉल महत्वाचा असेल. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर एक आशेचा किरण असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा झाल्या 47. साईल 11 गोरसई बी एक चांगली फलंदाजी केली आहे. खास करून सूरज केनेने एक विकेट देखील मिळवली आहे. बॅटिंग मध्ये धावा केल्यात 41 आणि शेवटचा बॉल फक्त सिंगल ऍड होईल. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपला. 48ला 4. शेळके ब्रदर्स पोगाव. प्रत्येक कॅप्टन तोंड भरून स्तुती करतो या स्पर्धेची, कारण जिंकणं हरणं तर वेगळा भाग राहिला, पण हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. रबर बॉल फॉर्मॅटमध्ये इतकी प्रतिभेची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, भव्य स्पर्धा खेळण्याची संधी प्रत्येक संघाला मिळते. त्यामुळे प्रत्येक कॅप्टन देखील या स्पर्धेची आयोजनाची तोंड भरून स्तुती करतोय. आता अजूनही आपण या शेवटच्या षटकामध्ये आलेलो आहोत आणि अशक्य गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये शक्य करून दाखवल्या जाऊ शकतात. त्यासाठी तुमची तयारी असायला हवी. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच प्रफुल. आवश्यकता आहे जिंकण्यासाठी अजूनही 38ची. बॉल शिल्लक आहे 6. थोडासा पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिच होता. ऑन ड्राईव्ह इथे दाखवत असताना फलंदाज सिंगल मिळेल आणि आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने खेळलाय संघ, मी मगाशी म्हणून याच्यासाठी उल्लेख करत होतो की विश्वजित ठाकूरचे जर षटक संपले की त्याच्यानंतर मात्र अटॅक तुम्ही करू शकता. ते हेरलं सूरजने. पवनला अपयश आलं, परंतु त्याच्यानंतर विवेक शिलार, बिलाल शेख यांनी महत्वाच्या धावा जोडल्या टीमच्या खात्यामध्ये आणि एक चांगलं टार्गेट सेट झालं, ते मात्र 86 धावांचं.
इथे फक्त एकच धाव किंवा 2 धावा ऍड होऊ शकतात. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल कारण फिल्डर जास्त दूर आहेत. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 51 50 अप. मागच्या सामन्यामध्ये काय डॉमिनन्स पाहायला मिळाला गोलंदाजी करताना शेळके ब्रदर्स पोगाव या संघाचा, पण त्या विरोधात प्रथम फलंदाजी करताना साहिल 11 गोरसाई या संघाने चांगलीच धावसंख्या उभारली आणि त्याचमुळे पहिल्या षटकापासून विवेक शेलारच्या त्या षटकापासून तो डॉमिनन्स, कारण पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 4, तिसऱ्या षटकात 8, चौथं षटक जे होतं ते 24 धावांचं होतं, पण मागचं षटक जे सूरज केणेचं होतं 3 धावांचं, त्यामुळे बॅकअप चांगला मिळाला सूरजला पवनच्या षटकाला आणि त्याचमुळे आता पूर्ण डॉमिनन्स पाहायला मिळतो साहिल 11 गोरसाईबचा. हा फटका चांगला आहे. बॅटच्या मधोमध 6 धावा मिळतील. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट या मॅच मधून पाहायला मिळाली, तुमच्याकडे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू चांगले असून चालणार नाही तर तुमच्या टीमचे गोलंदाज तेही महत्वाची भूमिका पार पाडू शकतात कोणत्याही मॅचमध्ये. 2 दिग्गज ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, दुसऱ्या बाजूला भिवंडीच्या टीममध्ये भिवंडीचेच खेळाडू विवेक शेलार, बिलाल शेख, दुसऱ्या टीममध्ये विश्वजित, सुमित. परंतु त्याचे षटक संपल्यानंतर इतर गोलंदाजांवर अटॅक झाला, त्या ओव्हर्समध्ये धावा आल्या आणि प्रत्येक गोलंदाज त्याच्यानंतर महागडा ठरला. विश्वजितने 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. अविनाश शेळकेने 18 दिल्या, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर आला, त्याच्या ओव्हरमध्ये 27 आल्या. अविनाश शेळकेने त्याच्यानंतर 17 खर्च केल्या, 2 ओव्हरमध्ये 35 दिल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कल्पेशने 10. त्याच्यामुळे मोठी धावसंख्या स्कोर बोर्डवर आली. पुल करत असताना शेवट गोल करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावा मिळतील तुषारला. सामना इथे संपलाय, सामना इथे जिंकलाय 20 धावांनी. अभिनंदन टीम साहिल 11 गोरसाई बी पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय, तिसऱ्या फेरीमध्ये. आज संध्याकाळी त्यांची मॅच पाहायला विसरू नका. चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरे आणि एनपी स्पोर्ट्स उत्तरने इथे टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला एनपी स्पोर्ट्स उत्तरने. एनपी स्पोर्ट्स उत्तर आपलं लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. मनीष पाटील आणि त्यांच्याबरोबर विशाल पाटील यांचा आवाज ऐकायला विसरू नका पुढच्या मॅचमध्ये. ही मॅच समरी या मॅचची साहिल 11 गोरसाई बी या टीमने धावा केल्या 85, सूरज केनेचे 41 नाबाद आणि गोलंदाजीमध्ये त्याने घेतली 1 विकेट, 3 धावा खर्च करत असताना या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच सूरज केने.